तुम्ही शिवराज आहे ना, जर्मनीला असता? हो, मी ओळखते तुम्हाला. ती तुमची मिसेस आहे ना? रश्मिताई म्हणते मी तिला. मी तिची शेजारीच आहे, बाजूलाच राहते. मला ओळखलं का तुम्ही? मी तुमच्या लग्नात आली होती ना, डान्स पण केला होता मस्त. माझं पण नाव राणी आहे. हो, पण मी सगळ्यांना म्हणते मला डिंपल म्हणा. मला डिंपल पडतं ना गालावर म्हणून. बरं, तुमचा बर्थडे आहे ना, मग माझ्याकडून तुम्हाला हॅपी बर्थडे. मग कसा गेला बर्थडे तुमचा? मज्जा आली की नाही? आणि रश्मिताईचं गिफ्ट कसं वाटलं? ते बनवत होते ती आणि तिची ती काकू गोरी गोरी, काहीतरी बनवत होते ते. मी गेली होती बघायला. तुमचा तो बाळ आहे ना, रन्नू, खूपच गोड आहे. मी जात असते रोज खेळायला त्याच्यासोबत. तो माझ्यासोबत खूप खेळतो. मी त्याला आवडते ना. मग मी अशीच एक दिवस गेली होती रन्नू सोबत खेळायला म्हणून. मग मी गेली बाई, आणि तिची काकू, ते काका, तिची मम्मी सगळे मिळून बाई काहीतरी करतच बसले होते. हो, मग मी विचारलं रश्मिताईला की काका हे तू काय करत आहे म्हणून. मग ती म्हणे शिवराज जीजूसाठी काहीतरी बनवते म्हणे, त्यांचं फेवरेट सरप्राईज आहे म्हणे, सांगू नको म्हणे कोणाला. मग मी कोणालाच नाही सांगितलं. मम्मी, माझी ती मामी आणि ती गावातली काकू ती आली होती, तिलाच सांगितलं. आणि तेव्हा ती डॉली आणि पिंकी बसून होते की नाही, मग त्यांनी पण ऐकलं. पण मी सगळ्यांना सांगितलं कोणालाच सांगू नका म्हणून, सरप्राईज आहे ते शिवराज जीजूसाठी. मग की नाही बाई, मी पाहिलं त्यांनी अशी एवढी मोठी कणिक घेतली आणि एका बकेट मध्ये त्याच्या काकांनी ओतली आणि ते पाण्यात भिजवतच बसले. हो, मग की नाही त्यांनी त्याचं सारण केलं पातळ आणि असं कोपऱ्यात की रांगोळी सारखं असं काहीतरी असं टाकतच बसले. ती रश्मिताई, तिची काकू अशी गोल 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 डिझाइन काढत बसले काहीतरी. काही समजतच नव्हतं बाई काय करत होते, विचित्र. आणि त्या रश्मिताईच्या पप्पानी आहे की नाही एक असा तारच टाकला त्याच्यातून. म्हणजे ते काय होतं, टोचायला होतं का काय माहिती बाई. मग मी भीतच विचारलं हे काय म्हणून, हे काय करत आहे तुम्ही असं, हे कोणतं सरप्राईज आहे. मग ती रश्मिताई मला म्हणे, ए तुला काय करायचं म्हणे, जा म्हणे घरी चोमडी, जेव्हा पाहिलं तेव्हा प्रश्नच विचारत राहते म्हणे. मला की नाही थोडंसं रडायलाच आलं तिथे. म्हणजे सगळ्यांसमोर तिने असं म्हटलं मला. मला आहे की नाही तेव्हापासून त्या रश्मिताचा खूप रागच येतो. कशी बोलते ती. तुम्ही कोणाला सांगू नका जीजू, पण ती फारच आगाऊ आहे म्हणजे. आणि काय तर म्हणे जर्मनी का ते परमनी कुठे राहते म्हणे. तर मग आमच्या पण कडे आहेत ना जर्मनचे भांडे खूप सारे आहेत, खूप डब्बे माझ्या घरी. आणि काय तर नेहमी ते फोटो 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 काढत बसते. मी आणि रणू माझा फोटो काढ ग म्हणते डिंपल इकडे येऊन. आणि मग मी तिला म्हणते माझा पण काढ ना रश्मिताई रणू सोबत फोटो. तर म्हणते ए जागा म्हणते तिकडे. अशी का बोलते ती. पण तुम्हाला एक सांगू का मी, तिने आहे की नाही एकदा मी रडत होती ना, तर तिने तिकडून त्या जर्मनीहून खूप सारे चॉकलेट आणले होते. ते तिने मला दिले. छान होते ते. तशी ती छान आहे म्हणजे मला नेहमीच काय काय देत असते. आणि ती आहे की नाही खूप छान डान्स करते आणि मला नेहमी शिकवत राहते नवीन नवीन डान्स. म्हणून मला ती ना खूप आवडते. बरं जीजू, तुम्ही कधी येणार आहे इंडियाला, अकोल्याला आमच्या. रश्मिताई खूप सांगत असते तुमच्याबद्दल की तुम्ही खूप हुशार आहे म्हणून. सारखं काहीतरी काम करत असता म्हणे, सायंटिस्ट सारखं. आणि रश्मिताई म्हणे की ते सारखे काहीतरी मशीनवर करत असतात, काहीतरी कापतच
रणू सोबत बोलू नाही का नाही? मला खूपच आजकाल बोलायची सवय पडली. तू खूपच बोलत असतो म्हणजे. तुम्हाला एक सिक्रेट सांगू? तो रणू आहे की नाही, तो आहे की नाही, शी करताना ना असं करतो. मला तर इतकं हसूच येतं ना, पण मी शांत बसते. नाहीतर ती रश्मिताई लगेच मला ओरडते. काय हसायला झालं का तुला? पण तरी मला हसायलाच येतं. आणि की नाही, मी रश्मिताईला विचारलं की रणू कोणासारखा दिसतो म्हणून, तर ती लगेच कशी म्हणते, माझ्याच सारखा दिसतो म्हणे रणू. मोठी आली. पण जीजू, तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? रणू आहे की नाही, बिलकुल तुमच्याच सारखा दिसतो म्हणजे. त्या रश्मिताईला सांगू नका हा, लगेच चिडते ती. पण तुमच्याच सारखा दिसतो. बरं जीजू, तुम्ही लवकर या ना इंडियाला. ती रश्मिताई तुम्हाला खूप मिस करते. जेव्हा पाहिलं तेव्हा ती म्हणत असते, शिवराज हे करतो, शिवराज ते करतो, आणि म्हणे चायनीज खूप छान बनवतो. चला मग, आता तुम्ही तुमचा बर्थडे एन्जॉय करा. मी जाते आता रणूच्या भेटीला. तो माझी आठवण काढत असतो ना खूप. अरे रणू चला माझ्या भेटीला. दाखवू का तुम्हाला? थांबा. किती गोड आहे ना तो, खूपच म्हणजे. चला मग, आता मी जाते. हा, ते रश्मिताईंनी मला शिकवलं. चूस.